हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण मार्गशीर्ष महिन्यासाठी म्हणजेच मी कोणकोणती खरेदी केली किंवा कोणकोणते नवीन मुखवटे मी ऑनलाईन बनवले आणि जे काही वस्त्र आहेत देवींचे तर ते देखील मी ऑनलाईनच बनवले आणि ते कुठून बनवले। तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर तुम्ही मुखवटा पहिला बघितला असेल तर हा कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे। तर मागच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये मी हा मुखवटा ऑनलाईन बोलवला होता। तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंमत वगैरे विचारू शकता त्यांना। कोल्हापूर महालक्ष्मी देवीचा जो मुखवटा आहे तर तो मी ऑनलाईनच खरेदी केला होता, म्हणजेच ज्या शीतलताई आहेत तर त्यांच्याकडूनच मी हा ऑनलाईन खरेदी केला होता। त्यानंतर 2 नंबरचा मुखवटा म्हणजे हा फायबरचा आहे आणि जो कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे तर तो प्लास्टिकचा आहे आणि आपण जेव्हा तो नारळाला लावतो तर तेव्हा ते नारळाला बांधण्यासाठी मागच्या साईडने आपल्याला असे दोरे लावावे लागतात, तर ते दोरे देखील मी लावून घेतले होते। यानंतर तुम्ही हा मुखवटा बघत असाल तर हा दुसरा मुखवटा आहे। तर जे बाप्पा मोरे यांचं शॉप आहे तर त्या ऑनलाईन देखील म्हणजेच आपण त्यांच्याकडून साहित्य ऑनलाईन खरेदी करू शकतो। तर त्यांच्याकडून देखील मी हा म्हणजे जेव्हा चैत्र नवरात्र होते तर तेव्हा मी हा ऑनलाईन मुखवटा बनवला होता आणि या मुखवट्याचं काम देखील खूप छान आहे आणि हा जो मुखवटा आहे तर तो फायबरचा होता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सुंदर असा मुखवटा म्हणजेच तुम्ही बॉक्समध्ये बघत असाल तर हा मी दिवाळीच्या वेळेस म्हणजेच ऑनलाईन बनवला होता। हा देखील मुखवटा खूप छान आहे। त्याचबरोबर याच्यावरचं जे तुम्ही वर्क बघत आहात तर ते मी माझ्या हातानेच केलं होतं। दिवाळीच्या वेळेस देखील मी तुमच्यासोबत शेअर केलं की आपण मुखवट्याला कशाप्रकारे सजवू शकतो। त्यानंतर पुन्हा मी या मुखवट्यावरचं जे वर्क होतं तर ते पुन्हा मी केलं आणि यानंतर तुम्ही फायनल लुक बघू शकता तर किती छान दिसत आहे। दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनामध्ये मी या मुखवट्याचा यूज केला होता आणि हा मुखवटा देखील फायबरचा आहे आणि दिसायला एकदम सुंदर आहे। त्याचबरोबर याच्यावरती तुम्ही वर्क बघत असाल तर तुम्ही मोत्याचं वर्क केलं होतं, कारण जेव्हाही आपण मोत्याचे म्हणजे दागिने देवीला परिधान करतो तर देवीचं जे स्वरूप आहे तर ते अजून खूप उठून दिसतं। त्याचबरोबर याला म्हणजेच मागच्या साईडने मी अशा प्रकारे जो गोंडा असतो आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातो तर तो मी लावला होता म्हणजे ॲडजस्टेबल करण्यासाठी, कारण जेव्हाही आपण मुखवटा नारळाला लावतो तर तो नारळाला म्हणजेच राहिला पाहिजे, म्हणजेच खाली घसरला नाही पाहिजे। त्यानुसार तुम्ही मुखवटा आणि नारळ यूज करा, म्हणजे जेव्हाही तुम्ही मार्गशीर्ष गुरुवाराचे म्हणजे गुरुवार करसाल आणि पूजा मांडणी करसाल तर तेव्हा तुम्ही नारळ असं घ्या की जे मुखवट्याला सूट होईल। म्हणजे जर तुमचा मुखवटा जर मोठ्या साईजचा असेल तर मोठ्या साईजचं नारळ घ्या आणि तुमचे मुखवटे जर छोट्या साईजचे असतील तर छोट्या साईजचं नारळ घ्या, जेणेकरून त्या नारळाला त्या मुखवट्याचा बाहेर झेलता आला पाहिजे। नाहीतर मग आपण पूजा मांडणी केली आणि त्यानंतर जर मुखवट्याच्या वजनाने जर नारळ घसरला तर आपल्याच मनामध्ये वाईट विचार येणं सुरू होतात। त्यामुळे शक्यतो तर तुम्ही असे टाळा, म्हणजेच असे छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत तर त्या आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारामध्ये आपण युजफुल ठरू शकतात। त्यानंतर जी वेणी तुम्ही बघितली तर ही वेणी देखील बाप्पा मोरयाची आहेत तर त्यांच्याकडूनच मी ऑनलाईन बनवली होती आणि हा जो मुखवटा तुम्ही आता बघितला तर हा देखील मी ज्या शीतलताई आहेत तर त्यांच्याकडून मी प्लेनमध्ये बनवला होता। यामध्ये त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन देखील आहेत, म्हणजे डिझाईनमध्ये देखील आहेत, त्याचबरोबर विदाऊट वर्क केलेले पण आहेत आणि मुखवट्यांचे जे प्रकार आहेत तर ते त्यांच्याकडे खूप सारे आहेत। तर तुम्ही म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि त्यांचं यूट्यूबवरती चॅनल देखील आहे तर तुम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन साहित्य खरेदी करू शकता। त्याचबरोबर बरंचसं पूजेचं साहित्य त्यांच्याकडे ऑनलाईन तुम्हाला खरेदी करता येईल। यानंतर हे जे वस्त्र तुम्ही बघत आहात तर हे कोल्हापूरची जी महालक्ष्मी देवी आहे तर त्या साईजचे म्हणजेच त्या पॅटर्नमध्ये हे वस्त्र आहेत। साडी म्हणजे जी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची साडी आहे तर त्या पॅटर्नमध्ये हे वस्त्र आहेत, म्हणजेच जो कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे तर त्याला हे वस्त्र सूट करतात। त्यामुळे मी ऑनलाईन खरेदी केले होते आणि एकदाच म्हणजेच मी 4-4च्या सेटमध्ये खरेदी केले होते, म्हणजेच या कलरमध्ये मी अजून 4 कलर ऑनलाईन बनवले होते। त्याचबरोबर अजून दुसऱ्या पॅटर्नमध्ये पण 4 कलर मी ऑनलाईन बनवले होते। जर तुम्ही माझे नवरात्रीचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये मी या सर्व कलरचा यूज केलेला आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल। तर हे जे वस्त्र तुम्ही बघत आहात तर हे देखील खूप छान क्वालिटीचं आहे आणि आपण जसं वस्त्र ठेवतो तर तसं ते खूप दिवस टिकतं। म्हणजेच आता तुम्ही बघत असाल तर याला 1 वर्ष झालं असेल या वस्त्राला, कारण हे मी मागच्या वर्षी ऑनलाईन खरेदी केलं होतं आणि त्याचबरोबर या वस्त्रावर ओढणी देखील येते। त्यामुळे आपण म्हणजे जेव्हा देवीला सजवतो आणि देवीचं जे स्वरूप आहे तर ते खरंच खूप छान दिसतं। तर हे जे वस्त्र आहे तर हे रेड आणि याची जी बॉर्डर आहे तर ती ग्रीन आहे, त्यामुळे हे मी वस्त्र बनवलं होतं, कारण जेव्हाही आपण देवी आईचं स्वरूप तयार करतो तर लाल आणि हिरवा हा रंग देवी आईवर खूप छान दिसतो। त्यामुळे मी या कलरचे वस्त्र म्हणजे अजून माझ्याकडे 3 आहेत तर ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतीलच। त्यानंतर हा दुसरा रंग होता हिरवा, तर हा देखील खूप छान दिसतो। त्याचबरोबर याच्यावरची ओढणी देखील आहे
आणि याची जी बॉर्डर आहे तर ती रेड कलरची आहे, म्हणजेच ग्रीन आणि रेड अशा प्रकारचे कॉम्बिनेशन आहे। त्याचबरोबर म्हणजेच तांब्याला बांधण्यासाठी मागच्या साईडला 2 धागे देखील आहेत, जेणेकरून आपण ते तांब्याला म्हणजेच बांधू शकतो। आणि हे वस्त्र जर आपण एकदा बांधलं तर ते म्हणजे तसंच राहतं, म्हणजे असं इकडे तिकडे पडत नाही किंवा म्हणजे हे एकदम स्ट्रेट राहतं। जेव्हाही आपण मंगल कलशाची स्थापना करतो किंवा आपल्याला देवादेवीचं आईचं स्वरूप तयार करायचं असतं तर तुम्ही म्हणजेच थोडीशी हाईट द्या कळसाला, जेणेकरून जे वस्त्र आहे तर ते छान प्रकारे बसेल आणि दिसायला देखील खूप छान दिसेल। आणि यानंतर हा जो कलर आहे तर हा पिवळा कलर आहे, म्हणजेच मी एकदाच त्यांच्याकडून 4 कलर बनवले होते आणि हा पिवळा कलर देखील खूप छान आहे। आणि याची जी बॉर्डर आहे तर ती रेड कलरची होती। त्यानंतर हा देखील एक मला म्हणजेच कलर जो आहे तर तो मला आवडला होता, त्यामुळे हा देखील मी त्यांच्याकडून ऑनलाईन बोलवला होता। तर तुम्ही बघू शकता मागच्या साईडला फायबर आहे, जेणेकरून म्हणजेच हा जो कपडा आहे तर तो म्हणजेच मऊ पडत नाही, कडक राहतो। आणि जसं मला हे पॅकिंगमध्ये रिसीव झालं होतं तर ते मी हे सर्व जे साहित्य आहे तर ते तशाच प्रकारे ठेवतो, जेणेकरून ते खूप दिवस राहतं आणि खूप दिवस म्हणजे चांगल्या प्रकारे ते राहतं। जे देवी आईचे मुखोटे आहेत किंवा जे देवी आईचे वस्त्र आहेत तर हे सर्व वस्त्र म्हणजेच मला जसे रिसीव होतात तर तसेच मी त्याच पन्नीमध्ये किंवा त्या बॉक्समध्ये ठेवतो, जेणेकरून ते खूप दिवस चांगले राहतात। आणि म्हणजेच इकडे तिकडे जर आपण कुठे ठेवले तर त्याच्यावर डाग वगैरे पडण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो तर तुम्ही म्हणजेच जसं तुम्हाला ते पार्सल रिसीव होतं तर तसं ठेवा, नाहीतर तुम्हाला जसं शक्य होईल तर तसं पण तुम्ही म्हणजे हे देवांचे जे वस्त्र आहेत तर ते ठेवू शकता। यानंतर अजून एक दुसऱ्या पॅटर्नमध्ये देखील माझ्याकडे वस्त्र आहेत, तर ते देखील आता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करेलच। त्या अगोदर हे जे वस्त्र आहेत तर हे सर्व जे वस्त्र मी म्हणजे शीतलताईंकडूनच बनवले होते। त्यानंतर हे दुसऱ्या पॅटर्नमध्ये वस्त्र आहेत, तर हे जे बाप्पा मोरया शॉप आहे तर त्यांच्याकडून मी बनवले होते। तर हे जे वस्त्र आहेत हे पैठणी पॅटर्नमध्ये वस्त्र आहेत आणि हे आपल्याला म्हणजेच अशाच प्रकारे कॅरीबॅगमध्ये रिसीव होतात आणि जर तुम्ही ते तसेच ठेवले तर तसेच राहतात। तर हा जो कलर आहे तर हा मोरपंखी कलर आहे आणि याची जी बॉर्डर आहे तर ती रेड कलरची आहे। जेव्हा आपण देवी आईला अशा प्रकारचे वस्त्र घालतो तर खरंच आपल्या देवी आईचं जे स्वरूप आहे तर ते खूप छान प्रकारे उठून दिसतं। तर हे जे तुम्ही वस्त्र बघत आहात तर हे पैठणी पॅटर्नमध्ये होतं, त्यामुळे याची जी कॉस्ट आहे तर ती थोडीशी हाय आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंमत वगैरे तुम्ही त्यांनाच विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला जे काही वस्त्र हवे असतील तर ते तुम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन खरेदी करू शकता। म्हणजेच त्यांच्याकडे या वस्त्रांमध्ये साईज देखील आहेत, म्हणजेच जर तुम्हाला छोटे किंवा मीडियम किंवा मोठ्या साईजमध्ये वस्त्र हवे असतील तर ते देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। तर आता जेव्हाच म्हणजेच लक्ष्मीपूजन होते तर तेव्हा मी या वस्त्राचा यूज केला होता पूजेमध्ये, म्हणजेच महालक्ष्मी देवीचं जे स्वरूप मी तयार केलं होतं तर तेव्हा मी हे वस्त्र देवी आईला परिधान केलं होतं। तर हे देखील मी बाप्पा मोरया यांच्याकडूनच ऑनलाईन खरेदी केलं होतं। तुम्हाला मी सांगितलं की माझ्याकडे लाल आणि ग्रीन अशा कलरमध्ये दोन कॉम्बिनेशन आहेत। तर एक सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलं, त्याचमध्ये हा कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचाच पॅटर्न आहे, तर त्यामध्ये हे वस्त्र आहे आणि हे देखील देवी आईला दिसायला खूप छान दिसतं। जर तुम्ही लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, त्या व्हिडिओमध्ये मी या म्हणजेच वस्त्राचा यूज कशा प्रकारे आपण करावा तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। त्याचबरोबर जो देवी आईचा मुखोटा म्हणजेच मोठ्या साईजचा मुखोटा होता तर हा खास करून म्हणजेच मी दिवाळीसाठीच ऑनलाईन खरेदी केला होता आणि तो देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता की मी मुखोट्याला कशा प्रकारे सजवलं, तर तो देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। यानंतर हे जे वस्त्र तुम्ही बघत आहात तर हे पिवळ्या कलरचं वस्त्र आहे आणि हे देखील दिसायला खूप छान दिसतं, म्हणजेच ऑरेंज कलर आहे आणि याची जी बॉर्डर आहे तर ती पिंक कलरची आहे। त्यामुळे म्हणजेच वस्त्राचा जे कलर आहे तेव्हा आपण देवी आईला ते परिधान करतो तर देवी आईचे जे स्वरूप आहे तर ते खूप अजून उठून दिसतं। त्यामुळे अशा प्रकारचे जे कलर आहेत तर ते देखील मला खूप आवडतात, त्यामुळे मी हे एकदाच बनवले होते त्यांच्याकडून। यानंतर तुम्ही बघत असाल तर याची जी ओढणी आहे तर ती देखील गुलाबी कलरची आहे आणि यावरती मोराचं जे नक्षीकाम आहे तर ते देखील दिसायला खूप छान दिसतं। याच पॅटर्नमध्ये मी त्यांच्याकडून रेड आणि ग्रीन अशा प्रकारचं देखील कॉम्बिनेशन बनवलं होतं, तर ते देखील वस्त्र दिसायला खूप छान दिसतं। म्हणजेच जेव्हा चैत्र नवरात्री होते तर तेव्हा मी त्या वस्त्राचा यूज केला होता, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। आणि याला देखील म्हणजेच मागच्या साईडला बांधण्यासाठी अशा प्रकारचे साईडला धागे दिलेले आहेत, जेणेकरून ते आपल्याला कलशाला म्हणजेच मागच्या साईडला बांधता येतील। त्याचबरोबर जे लाल कलरचा मुखोटा तुम्ही बघत आहात म्हणजेच फायबरचा, तर तो मी तेव्हा यूज केला होता, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपण कशाप्रकारे कलशाची मांडणी करू शकतो। आणि मी तरी आता सध्या जॉबसोबत ह्या सर्व ज्या सेवा आहेत तर त्या करत असतो, त्यामुळे बराचसा मला अनुभव आलेला आहे आतापर्यंत, त्यामुळे मला नवीन नवीन सेवा करायला खूप आवडतं। त्याचमध्ये हा जांभळा कलर देखील मी त्यांच्याकडून खरेदी केला होता, कारण हा देखील दिसायला खूप छान दिसतो। आणि म्हणजेच हे मी वस्त्र जेव्हा आपल्या महालक्ष्मी असतात म्हणजे गणपतीच्या मध्ये आपल्या ज्या महालक्ष्मी असतात जे जुने मुखोटे असतात तर ते आमच्या इकडे राशीवर ठेवतात, तर त्यासाठी देखील मी हे वस्त्र बनवले होते, तर ते देखील दिसायला खूप छान दिसतात। म्हणजे जेव्हा आपण त्या राशीवरच्या महालक्ष्म्यांना हे वस्त्र परिधान करतो, कारण जेव्हाही आपण महालक्ष्मी राशीवर ठेवतो तर तेव्हा फक्त आपण मुखोटा ठेवतो, त्यामुळे त्यांना देखील हे वस्त्र आपण परिधान करू शकतो आणि त्या देखील दिसायला खूप छान दिसतात।
तर तुम्ही बघू शकता माझ्याकडचं जे कलेक्शन आहे तर ते खरंच खूप जास्त प्रकारे झालेलं आहे। यानंतर आता तुम्ही जे मुकुटे बघितले तर हे देखील म्हणजेच मी ऑनलाईनच खरेदी केले होते। जे काही पूजेचं साहित्य आहे किंवा जे काही वस्त्र आहेत तर हे सर्व वस्त्र मी ऑनलाईनच खरेदी केले होते। तर तुम्हाला कोणतेही वस्त्र हवे असतील तर तुम्ही असं स्क्रीनशॉट घेऊन त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, जेणेकरून तुम्हाला याची प्राईस त्यांच्याकडून मिळून जाईल। त्याचबरोबर हे जे तुम्ही वस्त्र बघतात तर हे मी म्हणजेच ज्या शीतलता आहेत तर त्यांच्याकडून बनवले होते। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।